नेम्या. माणूस एकटा येतो आणि एकटाच माघारा जातो. एकट्यानं जीवन जगणं मात्र त्याला साधत नाही. तो आपल्याभोवती माणसं जमवतो. अर्थात काही माणसंच त्याच्या भोवती जमतात. त्यातली सारीच शेवटपर्यंत टिकतात असंही नाही. बाळपणी जोडलेला एखादा मित्र प्रौढपणी शत्रू होतो. प्रौढपणीचा एखादा स्नेही चालता चालताच मित्रघाताची संधी साधतो. पाठीला पाठ लावून आलेले सख्खे भाऊ एकमेकांचे हाडवैरी होतात. शेजेची बाई अर्ध्या आयुष्यातच एकाचा हात सोडून दुसऱ्याचा धरते. बापाविरुद्ध मुलगा न्यायालयात उभा राहतो. प्रियकर प्रेयसीचा वध करतो. आश्रित आधारावरच कुऱ्हाड उगरतो. शिष्य गुरुचा सर्वनाश करू दचतो. माणसाच्या या जगात अशा अमानुष गोष्टी रोज घडतात. माणूस अगदी माणसासारखा वागल्याची उदाहरणं खूप कमी आहेत. पण अशी उदाहरणं दृष्टी पडायला देखील भाग्य असावं लागतं. आणि मला ते लाभलंय. अव्याह 30 वर्ष माझ्याबरोबर चालत असलेला माझा एक मित्र आहे. आज तागायत विनोदानं देखील तो कधी असत्य बोलला नाही. त्यानं कुणाचा द्वेष केलेला नाही. कुणाचा पै पैसा त्यानं लुबाडलेला नाही. अगदी साधा माणूस आहे. माणसाच्या विकृतीनं त्यालाही सोडलेलं नाही आणि तरीही तो माणूसच राहिलाय. त्याचं वय आता 36 वर्षाचं आहे. सडपातळ अंगकाठीचा, काळगेल्या वर्णाचा आणि पांढऱ्या शुभ्र वेशाचा हा माणूस समोर दिसला की मला एक निर्लेप आनंद होतो. कसल्याही विचारात असलो, कसल्याही मनस्थितीत असलो तरी मी त्याला उबदारपणे विचारतो, "येन री नेमिनाथा, छल्लू येत्तिरी." त्याची आणि माझी ही प्रश्नोत्तरं वर्षानुवर्ष चालत आलेली आहेत. त्याला काही अर्थ नाही आणि तरीही ती अर्थवत्तेनं थबथबलेली आहेत. त्याचं नाव नेमिनाथ बलवंत उपाध्ये. माझ्या घरातली मुलं त्याला नेमा म्हणतात. कधी नेमा ही नामाक्षरं उलट करून माने असंही पुकारतात. मी त्याला अनेक नावांनी बोलावतो. कधी नेमिशा, कधी नेमिनाथ, कधी सर साहेब. सर गुरुनाथांच्या नावाशी मिळता असा त्याच्या नावाचा ध्वनी इतकंच या पदवीदानामागचं कारण. कधीकधी तर मी त्याला सर नेमन डिक्सन या नावाने बोलवतो. आप किसी भी नाम से पुकारिये हम जवाब दे देंगे अशी त्याची वृत्ती असल्यानं त्याला आत्तापर्यंत ही अनेक नामाभिधानं माझ्यापासून प्राप्त झाली आहेत. पण त्याचं माझ्या जिव्हाळ्याचं नाव नेम्या. नेम्या माझ्या नात्यातला नाही, गावातला नाही. तो जातीनं चतुर्थ जैन. माझ्या बाळपणी आमचं खेडं सोडून पोटाच्या मागे आम्ही कुंडल गावी आलो. त्याच्या दुसऱ्या दिवशीच नेम्याची आई वारली. आम्हाला मिळालेली जागा त्याच्या घराच्या आसपासच होती. एकाएकी मध्यरात्री लहान मुलांचा ओरडा ऐकू आला, "माझी चंपा, माझी चंपा." त्या रात्री रात्रभर नेम्याच्या घरातील आक्रोशानं आमचं घर जागं राहिलं. दुसऱ्या दिवशी आम्हाला कळलं की जवळच्या घरातली जैनाची बाई गेली. तिची बिचारीची लहान धाकटी मुलं आहेत. ती रात्रभर ओरडत होती. आई मेलेला मुलगा म्हणून नेम्याला मी प्रथम पाहिला. मला त्याची कणव आली. एखाद्याची आई मरणं ही गोष्टच भयंकर होती. नेम्या तर बिचारा 5-6 वर्षाचा होता. मी त्याच्या मनाने मोठा होतो. मराठी 4थी इयत्ता शिकत होतो. रोज शाळेला येता जाता मी नेम्याच्या घराकडे पाहत होतो. आई मेलेल्या मुलाचं ते घर माझ्या काळजात कालवाकालव करत होतं. एके दिवशी रात्री झोपताना माझे वडील माझ्या आईला म्हणाले, "शेजारच्या जैनाच्या घरात गाय आहे, त्याच्याकडे सांगून ठेवलंय मी. उद्यापासून रतीब सुरू होईल दुधाचा." दूध घालायला आला तो नेम्याच. मला वाटलं आई मेली असल्यामुळं त्याचे कपडे बिपडे फाटलेले असतील. पण तसं काहीच नव्हतं. उलट थंडी लागू नये म्हणून त्यानं लोकरीचे हातमोजे घातले होते, पायमोजे पण घातले होते, कानटोपी पण लिहायला होता.
त्याच्याकडच्या दुधाचा रतीबच सुरू झाल्यामुळे त्याची माझी रोज गाठ पडू लागली. गाठ पडता पडता गट्टी जमली. एकदा तो मला आपल्या घरी घेऊन गेला. त्याचं घर फार छान होतं. माणदेशी माळवदा पलीकडे वेगळ्या वास्तू मी पाहिल्याच नव्हत्या तोवर. नेम्याच्या घराची माडी, माडीकडे जाणारा लाकडी जिना, रंगवलेल्या तुळया, हे सारं मला खूप आवडलं. नेम्याच्या घरात एक म्हातारी होती. ती त्याच्या आईची आई. नेम्या तिला पई म्हणून हाक मारत होता. ती म्हातारी फार प्रेमळ होती. नेम्याबरोबर आलेला त्याचा दोस्त म्हणून तिनं मलाही खाऊ दिला. खारका, खोबरं, बदाम असल्या वस्तू तसराळं भरून पुढ्यात ठेवल्या. मग नेम्याकडे माझं जाणं येणं रोजचं झालं. त्याच्या बापाची मात्र मला थोडी भीती वाटायची. नाही, तसा नेम्याचा बाप मोठा गमत्या माणूस होता. तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी बिष्टी सांगायचा. पण त्याची एक खोड होती. चमत्कारिक हिशोब घालायचा. ते काही केलं सुटायचे नाहीत. बराच वेळ गेला म्हणजे मग तो तिरसटून म्हणायचा, कशाला लेको शाळा शिकता, अरे गुरं राखायला जा त्यापेक्षा. 32 सालच्या प्लेगच्या साथीनं नेम्याचा बापही वारला. मी 7वीची परीक्षा देऊन आलो. इंग्रजी शाळेत गेलो. नेम्या मागे प्राथमिक शाळेत होता. त्याचा मोठा भाऊ बंडू माझ्या वर्गात होता, पण त्याची माझी दोस्ती जमली नाही. बाप मेल्यामुळं बंडूनं शाळा सोडली. तो वडिलांचं उपाध्ये पण करू लागला. नेम्याच्या हाती झोळी आली. सकाळी उठून तो गावातल्या साऱ्या जैनांच्या दारी जायचा. घरोघर त्याला भाकरीचं पीठ मिळायचं. त्या प्रभात फेरीत कधीकधी त्याची माझी गाठ पडली तर तो हसून म्हणायचा, भिक्षापात्र अवलंबणे किती जिणे गोजीरवाणे. मला वाटतं ही उक्ती त्याने त्याच्या बापाकडून उचलली होती. ते भिक्षांदेहीचं काम तो मोठ्या खुशीनं करी. देवपूजेचा मात्र त्याला कंटाळा होता. त्याचं देवस्थान गावापासून दूर डोंगरावर होतं. तिथल्या पार्श्वनाथाला पाणी घालण्यासाठी त्याला खूप तंगडतोड करावी लागायची. गावातल्या त्याच्या वस्तीतही एक भली मोठी दिगंबर मूर्ती होती. ती सारीच्या सारी धुवून काढणं त्याच्या अगदी जीवावर यायचं. त्याच्या त्या कामात सहाय्य करणं मला कधी जमलं नाही. बस्तीतल्या देवापुढे येणाऱ्या बदामांचा फडशा पाडण्यात मी हौसेनं त्याचा मदतनीस होत असे. त्याचं माझं वय सारखं नसून देखील त्याची माझी मैत्री जमली. भिक्षांदेही, पूजा आणि शाळेची वेळ सोडली तर तो माझ्याबरोबरच असायचा. पुढे पुढे तर त्याच्या माडीवर आम्ही आमचं कार्यालय थाटलं. देशभक्ती, प्रभात फेऱ्या, कथावाचन, नाटक मंडळ्या. वाढत्या बाळपणी मला अनेक छंद जडले. नेम्या त्या प्रत्येक छंदात माझ्याबरोबर असे. त्याची स्मरणशक्ती जबर. एकदा ऐकलं की त्याला तोंडपाठ व्हायचं. त्या पाठांतराला शेंडाबुडखा काहीच नसायचा. कधी तो किर्लोस्करवाडी ते पुणे या रेल्वे रस्त्यावरील स्टेशनांची नामावळीच पाठ म्हणायचा, तर कधी दादा देई ना मला आळविंदाश असली एखादी जाहिरातही म्हणून दाखवायचा. वर्तमानपत्रातले तर उतारेच्या उतारे तोंडपाठ म्हणायचा. स्वभावानं तो अत्यंत मऊ, कनवाळू. एका रात्री त्याच्या माडीवर मी एक शोकपर्यवसायी गोष्ट वाचून दाखवली. नेम्या अक्षरशः रात्रभर रडता होता. बाळपणातली 7-8 वर्ष नेम्यानं माझ्या संगतीत काढली. मी वयानं मोठा म्हणून की काय, तो माझ्याशी नेहमी स्नेहभावानं वागत आला. 1934 साली मी शिकायला म्हणून औंधला गेलो आणि नेम्याची माझी जी ताटातूट झाली ती मी फैजपूर काँग्रेसला जाऊन आश्रमवासाचा अनुभव घेऊन परत कुंडलला येईपर्यंत. पुढची 2 वर्ष मी कुंडलला अत्यंत वाईट स्थितीत काढली. त्यावेळीही नेम्या सदैव माझ्याबरोबर राहिला. त्याच्या माडीवरच माझा अड्डा होता. घरच्या दारिद्र्याला कंटाळून नशीब काढण्यासाठी कुणालाही न सांगता मी पळून आलो तर नेम्याच्या घरूनच. नेम्या मला स्टेशनपर्यंत पोचवायला आला. निरोप देताना अगदी खळखळून रडला.
मी कोल्हापूरला आलो. चित्रपट धंद्यात काही रुखुटुखू करू लागलो. नेम्याचा आणि माझा संबंध तुटला. दरम्यानच्या काळात तोही माझ्यासारखाच कुठेतरी पळून गेला. कोकणातल्या कुठल्याशा पाळशी नावाच्या गावापाशी त्यानं शाळा काढली, काय काय केलं. 39 साली मी यशवंत संगीत मेळ्याबरोबर गणेशोत्सवाच्या कार्यक्रमासाठी सांगलीला गेलो होतो. वखार भागात आमच्या मेळ्याचे अनेक कार्यक्रम झाले. माझ्या नकला झाल्या आणि मग मी रंगमंचावरनं खाली उतरलो तर नेम्या हजर. अवतीभोवती कुणी पाहतंय की नाही याचा विचार न करता भर रस्त्यात त्यानं पायाला हात लावून मला नमस्कार केला. तू रे कुठे? मी विचारलं. तुम्हाला भेटायला. करतोस काय? काही नाही. चल कोल्हापूरला. नेम्या निघाला. नेसूचं धोतर, अंगातला कुडता आणि माथ्यावरची टोपी एवढ्याच सामानानिशी तो माझ्याबरोबर कोल्हापुरी आला. मी एका आडत दुकानात राहत होतो. तोही माझ्याबरोबर राहिला. मी तिथल्या दुकानदाराचा आश्रित आणि तो माझा आश्रित. तिथल्या मुक्कामात त्यानं माझ्याबरोबर उपास काढले. मिळेल तेव्हा मिळेल ते अन्न आम्ही दोघांनी खाल्लं. माझे कपडे असे फार नव्हतेच हो, पण नेम्या ते धुवून ठेवी. माझे उष्टे घासून लख्ख करी. माझी सेवा हा त्याचा धर्म बनला. त्याचं कारण मला तेव्हा कळत नव्हतं. आजही समजलं नाही. ऋणानुबंधाचे लागेबांधे म्हणतात ते हेच. त्याचा हस्ताक्षर सुंदर, अगदी मोत्याच्या दाण्यासारखं. त्या अक्षरांनी तो माझ्या कच्च्या कविता फेर करून ठेवी. मी खांडेकरांचा लेखनिक म्हणून काम करू लागल्यावर त्यांचं काही लिखाण घरी घेऊन येई. त्याची प्रत करण्याचं काम तो अगदी मनपूर्वक करी. त्याच्या सेवेनं गहिवरून जाऊन कधीमधी मी त्याला विचारे, अरे नेम्या, तू हे का करतोस? करावं वाटतं म्हणून, एवढंच उत्तर तो देई. तो आपलं घर विसरला, गाव विसरला, भाऊ विसरला, बहीण विसरला. लग्न होऊन सासरी आलेल्या मुलीनं माहेरचे पाश कटाक्षानं तोडून टाकावेत, तसं त्याने साऱ्या आप्तस्वकीयांचे पाश तोडून टाकले. जे माझं आहे त्याला तो आपलं म्हणू लागला. माझ्या आईवडिलांची चिंता करायला शिकला. माझ्या भावंडांची काळजी वाहू लागला. माझ्याशी पूर्णपणे समरस झाला. ग्रामोफोन कंपनीची कामं मिळाल्यावर मला थोडं नाव मिळालं. थोडा पैकाही सापडला. नेम्याला वाटलं आपले अण्णा आता मोठे झाले. मोठ्या माणसांची बडदास्त त्यानं कुठं पाहिली होती कोण जाणे. तो माझ्या अंघोळीचं पाणी उपसून ठेवू लागला. एवढंच नव्हे तर शौचाला जायचं पाण्याचं भांडं देखील शौचकुपात भरून ठेवू लागला. त्याच्या सेवेची सीमा झाली. कुणी कुणाची केली नसेल असली सेवा त्यानं माझी केली. अगदी निर्हेतुकपणे, अगदी आपसूक. स्वतःविषयीचा विचार सोडून देऊन केली. 42 माझं लग्न झालं. नेम्याच्या सेवेचं क्षेत्र आणखी विस्तार पावलं. तो माझ्याबरोबर माझ्या पत्नीचीही सेवा करू लागला. घरगडी ज्या कामांना नाकं मुरडत ती कामं तो बिनबोभाट करत राहिला. 42च्या क्रांतिकारकांशी माझे संबंध होते. ते माझ्याकडे येऊन राहत असत. एकदा एकानं एक काम सांगितलं, नेमिनाथ, ही बॅग कुंडलला त्या अमक्याकडे पोचवशील? हो, नेम्यानं होकार दिला. काम सांगणारा मित्र होता ना माझा, तोही नेम्याला आदरणीय. शिगोशीक शस्त्रांनी भरलेली ती बॅग त्यानं न भीता न डगमगता सांगितल्या स्थळी नेऊन पोचवली. काहीच न केल्यासारखा कोरडा ठणठणीत माघारा आला. नुसत्या आभाराची अपेक्षाही त्यांनी केली नाही. पुढे काळ मोठा कठीण आला. मला 2 मुलं झाली आणि उत्पन्न पार थंडावलं. नेम्या त्यावेळी घरी जेवायला येण्याचा झाला. तो प्रफुल्ल स्टुडिओत स्टोअर असिस्टंट म्हणून नोकरी करत होता. शक्यतो तिकडेच कुठेतरी जेवायचा, झोपायला फक्त घरी यायचा. साखर, तांदूळ असल्या वस्तू
न जाणे कुठून मिळवायचा आणि त्या गुपचूप स्वयंपाकाच्या खोलीत आणून ठेवायचा. दसऱ्याचा सण होता म्हणून मी त्याला सांगितलं, नेम्या जेवायला घरी ये. तो हो म्हणाला, पण सकाळचाच उठून कुठे पसार झाला. त्याचा पत्ता नाही. दुपारचे 2 वाजले तरी आला नाही. त्याला घेतल्या वाचून जेवणं मलाही प्रशस्त वाटेना. मुलाबाळांनी जेवून घेतलं. मी आणि पत्नी त्याची वाट बघत थांबलो. दुपार सरली, उन्हं कलली, दिवस बुडाला, तरी त्याचा पत्ता नाही. शोधायचं तरी कुठे? स्टुडिओला सुट्टी होती, तरी मी तिकडे चौकशी केली. तिथं तो नव्हता. ओळखीच्या ठिकाणी स्वतः पाहून आलो, तिथेही नव्हता. रात्र झाली तरी तो आला नाही. शेवटी पोलिसात वर्दी द्यावी की काय असा विचार करीत आम्ही बसलो. रात्री 12 वाजता तो आला. आला तो मोठ्या चमत्कारिक अवस्थेत. डोळे शून्य झालेले, शरीराचं भान नाही, आणि हातात आपट्याच्या पानांच्या 4 फांद्या घेतलेल्या. नेम्या, अरे गेला होतास कुठे? मी विचारलं. सोनं लुटायला, घ्या सोनं म्हणत त्यानं फांद्यांची 4 पानं कुरतडून माझ्या हाती ठेवली. खाली वाकून पायावर डोकं ठेवलं. त्याची ती वृत्ती आणि त्याची ती मुद्रा बघून मी हादरलो. मनोमन खात्री पटली, याचं डोकं फिरलंय. मी आणखी कोणाला काही बोललो नाही. पत्नीला त्याचं ताट करायला सांगितलं. आम्ही दोघंही त्याच्यासाठी उपाशी राहिलो होतो. जेवताना तो वाटीत भात आणि भातात पाणी असं करायला लागला. त्याची दशा बघून मला भडभडून आलो. गावचा एक विद्यार्थी कोल्हापुरात शिकायला होता. त्याला बोलावून घेतला आणि त्याला सांगितलं, याला असाच गावाकडे घेऊन जा. तो त्याला माझ्या खेड्यात घेऊन गेला. तिथं गेल्यावर तो पूर्वीसारखा वागू लागला. शेतावर राहिला. तिथल्या वातावरणाशी एकरूप झाला. वर्षभरात त्यानं माझ्या खेड्यातल्या घरात आणि खेड्यातही एवढं प्रेम संपादन केलं की घरातलं पान नेम्या वाचून हालेना. गावातल्या समारंभाचा आरंभ नेम्या आल्या वाचून होईना. काय झालं होतं नेम्याला? पत्नीनं विचारलं. मस्तकावर परिणाम झाला होता, मी तिला सांगितलं. मला देखील वाटत होतं तसंच. दुसऱ्या दिवशी दिसलं की अलीकडं त्याच्या वागण्यात फरक पडला होता. तो पहिला राहिला नव्हता. असेल काही मानसिक कारण. काय असावं पण? आता कशाला त्याचा शोध? बरा झाला ना, ठीक झालं. नेम्या परत आमच्याकडे आला. तो मी पुण्याला बिराड केल्यावर. माझ्या धाकट्या बहिणीला पोचवण्यासाठी तो आला तो पुन्हा गेलाच नाही. पुण्यातच राहिला. परत त्याचं सेवाकार्य सुरू झालं. मुलांना शाळेत पोचवणं, त्यांच्या फीज जाऊन भरणं, बाजारहाट करणं, सारं चक्र सुरू झालं. तो घरात असला म्हणजे मला कुठल्याच गोष्टीत पाहावं लागत नसे. आल्या गेल्याचे स्वागत, पत्रव्यवहार तो सारं सांभाळी. वर्ष 6 महिने ठीक गेले. एक दिवशी पत्नी कुरकुरली, अहो या नेम्याचं काहीतरी बिघडलंय. कशावर ना? हो, उलट बोलतो. तुला? हो, शक्यच नाही. खरं हो, एक सांगितलं तर भलतंच करतो. आपली अक्कल मलाच सांगत बसतो. हां, ठीक आहे. त्याला अक्कल आहेच थोडी तुझ्यापेक्षा जास्त. पत्नीच्या आधी नेम्या माझ्याबरोबर नांदत होता. त्याच्या स्वभावाची जाण मला पूर्णपणे होती. पण यावेळी माझं गणित चुकलं. त्या दिवशी घरात कोणीतरी पाहुणा होता. त्याच्या झोपण्याची व्यवस्था नेम्याच्या खोलीत केली होती. रात्रीचे 8-9 वाजले असावेत. नेम्या आवळीत जाऊन आपल्या अंथरुणावर झोपला होता. न जेवताच झोपला होता. मी चौकशी केली तेव्हा पत्नीनं सांगितलं, अहो त्याला जेवायचं नाही आहे, त्याचं डोकं दुखतंय. आम्ही जेवणं उरकली. पाहुणा नेम्याच्या खोलीत गेला. तिथल्या पलंगावर लवंडला. अहो, दिवा लावू नका, मला उजेडात झोप येत नाही. नेम्यानं त्याला तराटणी दिली. पाहुण्यानं लक्ष दिलं नाही. थोड्या वेळाने दिवा बंद करू अशा विचारानं झोप घेण्यापूर्वीचे वाचन म्हणून तो एक पुस्तक चाळू लागला. 5 मिनिटं झाली नाहीत, तो नेम्या
अंगात आल्यासारखा ताडकन उठला आणि त्यांनी विजेचा बल्बच खचकन काढून घेतला. पाहुणा विलक्षण घाबरला आणि माझ्याकडे आला. नेम्याची कर्तूत त्याने मला सांगता क्षणी माझं डोकं एकदम भडकलं. मी तरातरा त्याच्या खोलीत गेलो. अंधारातच त्याला पकडून बाहेर खेचला. ओरडून विचारलं, काय रे, बल्ब का तोडलास? हो हो, खोली काय त्याच्या बापाची आहे का? माझा संताप अनावर झाला. मी त्याच्या फाडकने कानशिलात भडकावली. त्याला पुढे ढकलीत ओरडलो, असं वागणार असलास तर राहू नको इथं, चल निघ. तो दाराबाहेर जाऊन धडपडला, परत उठला आणि मागे न बघता अंधारातच जिना उतरला. जाऊ दे, मरू दे, मी वैतागून म्हणालो. जाऊन जाईल कुठे? अन्नाची आठवण झाली म्हणजे पाळलेलं जनावर देखील परत फिरतं. या कल्पनेनं कदाचित मी तसं म्हणालो असेल. पण नेम्या त्या रात्री परत आला नाही. दुसऱ्या दिवशी आला नाही. तिसऱ्या दिवशी आला नाही. तो गेलाच. कुठे गेला कुणास ठाऊक. त्यानंतर त्याचं पत्र नाही, चिठ्ठी नाही, काही नाही. कोल्हापुरात त्या दसऱ्याच्या दिवशी त्याला तसं झाल्यापासून त्याचा स्वभाव बदलला होता असं पत्नीनं मला वारंवार सांगितलं होतं. पण माझा त्यावर विश्वास बसेना. तिची खात्री झाली होती की तो आता परत येणार नाही. पण मला मात्र सारखं वाटत होतं की तो येणार. त्याला माझ्या वाचून गमणार नाही. माझ्या इतकं जवळचं त्याला कुणीच नाहीये. माझा अंदाज खरा ठरला. 6 महिन्यांनी तो परत आला. पण परत आला तो पूर्ण बदलून गेला होता. शरीर अशक्त, कळाहीन झालेलं, डोळे खोल गेलेले, हातापायांची बोटं वेडीवाकडी झालेली, पाठीला पोक आलेलं, गालफड बसलेली. त्याला धड चालवत देखील नव्हतं. नेम्या, काय झालं रे तुला? मी कळवळून विचारलं. तोल जाऊन पडल्यासारखा तो समोरच्या खुर्चीत पडला आणि एखाद्या लहान मुलासारखा रडू लागला. त्याला मोकळेपणानं रडताही येत नव्हतं. मलाही गहिवरून आलं. माझ्या आसऱ्यानं वाढलेला हा अनाथ जीव उभ्या आयुष्यात काही न घडता मरणार की काय, या कल्पनेनं माझं अंतःकरण पिळवटून निघालं. मी त्याच्या जवळ गेलो. त्याला कुरवाळलं, धीर दिला, डॉक्टरना बोलावणं धाडलं. डॉक्टरनी त्याला तपासलं आणि औषध पाठवतो असं आश्वासन देऊन ते निघून गेले. थोड्या वेळानं त्यांची चिठ्ठी आली. रोग्याला एखाद्या इस्पितळात पोचवलेलं बरं. त्याला कसला रोग झाला होता कोण जाणे. डॉक्टरांचा सल्ला डावलणं धारिष्ट्याचं ठरलं असतं. एका ओळखीच्या विश्वासू मित्राबरोबर मी त्याला मिरजेला रवाना केलं. तिथल्या मिशन हॉस्पिटलमध्ये माझा एक मावस भाऊ डॉक्टर होता. त्याला पत्र दिलं. नेम्यानं माझा निरोप घेतला तेव्हा माझा हुंदका गळ्यात थांबू शकला नाही. त्याच्या डोळ्यांना तर खळच नव्हती. त्याला पुष्कळ काही बोलायचं होतं, पण बोलण्याचे देखील त्याला कष्ट होत होते. त्याला पाठवणं भाग होतं म्हणून पाठवलं. एका तिरमिरीत अंगावरच्या कपड्यानिशी गेलेला नेम्या अशा हलाखीत का होईना पण परत आला होता. आता तो परत येईल का नाही याची शाश्वती नव्हती. दगडाला देव समजून केलेली सेवा फुकट जात नाही. नेम्यानं एका सजीव माणसाची सेवा केली होती. तो वाचावा, परत यावा असं माझं मन कळवळून अपेक्षित होतं. माझ्यासाठी तो स्वतःला विसरला होता. त्याच्यासाठी आटोकाट करता येईल ते करणं हे माझं कर्तव्य होतं. मिरजेच्या इस्पितळात राहिलेला नेम्या खडखडीत बरा झाला. माझ्या मावस भावाचं तसं पत्रही आलं होतं. त्याने लिहिलं होतं, याची प्रकृती आता उत्तम आहे. इस्पितळातून त्याला आता घरी आणलंय. तो घरात इतका मिसळून गेलाय की त्याला इथून सोडणं अवघड झालंय.
मी घरी एक छोटासा दवाखाना चालवतो. तो माझ्या हाताखाली कंपाऊंडर म्हणून काम करतो. तो सुखात आहे. तुमच्याकडे काय आणि माझ्याकडे काय सारखंच आहे. डॉक्टरनं लिहिलं, पण नेम्यानं मला काहीच लिहिलं नाही. लिहो वा न लिहो, तो बरा झाला यातच सारं आलं, असा विचार करून मी निश्वास सोडला. दिवाळीच्या सणानिमित्त नेहमीप्रमाणे आम्ही सारी मंडळी खेड्यावर गेलो होतो. अभ्यंगस्नानं उरकून देवदर्शनासाठी बाहेर पडतो, तो दरवाजात नेहमी हजर. आता तो चांगला गुटगुटीत दिसला. त्यानं पायाला हात लावून नमस्कार केला. एकाएकी कसा रे आलास? दिवाळी अंक दृष्टीस पडले मिरजेत. तुमचे लेख आलेले पाहिले. फार आठवण होऊ लागली. राहावे ना आलो. ठीक आहे, आलास तसा दिवाळी करून जा, मी सांगितलं. त्यानं मान डोलावली. तो राहिला. परत पुन्हा मिरजेला गेला नाही. आमच्याबरोबर तो पुण्याला आला. कशाला येतोस असं त्याला विचारण्याचा धीर मला झाला नाही. लहानपणापासून तो माझ्याबरोबर राहिला होता. आत्ताच त्याला दूर हो म्हणणं मला क्रूरपणाचं वाटलं. पुण्यात आम्ही आमच्या स्वतःच्या बंगल्यात राहायला आलो. माझ्या पत्नीच्या बरोबरीनं नेमिनाथानं बंगल्याची साफसफाई केली, सामान लावलं. त्याची सेवा परत पूर्ववत सुरू झाली. तो बल्ब तोडण्याचा पराक्रम आणि ते प्रेतासारखं होऊन दारात येणं, यातील काहीच आता पुन्हा संभवणार नाही याची खात्री पटल्यावर मी नेमिनाथाला विचारलं, तू असा किती दिवस राहणार रे? जन्मभर, त्यानं उत्तर दिलं. अरे तिशी आली तुझी, मग? त्यानं पूर्वी कधी भविष्याचा विचार केला नव्हता. आजही तो करण्याची त्याची सिद्धता नव्हती. त्याच्यासाठी विचार करणं हे जणू माझंच काम होतं. चारी अंगानी फुलून आलेल्या माझ्या संसारात तो जड मुळीच नव्हता. पण त्याच्या स्वतःच्या आयुष्याचं काय? तो प्रश्न अचानकपणे सुटला. पुण्यात नभोवाणी केंद्र निघालं आणि नेम्याला एक लहानशी नोकरी मिळाली. तिथलं काम त्यानं इतकं मनपूर्वक केलं की वर्षभरात तो सर्वांचा प्रिय झाला. सेवेच्या बळावर त्याने अनेकांची मनं जिंकली. त्याला पगारही बरा मिळू लागला. तो पगार तो महिन्याच्या 1 तारखेला आणून माझ्या पत्नीच्या स्वाधीन करू लागला. नोकरी लागली तरी त्यानं घरकाम मुळीच सोडलं नाही. बाजारहाट, हिशोब ठिशोब हा त्याचा नित्यक्रम चालूच राहिला. स्वतः मिळवू लागल्याची जाण आल्यानं त्याला जेवण अधिक गोड लागू लागलं. रेडिओ केंद्रावरून त्याचा लौकिक वाढू लागला. त्यानं केलेल्या भूमिका लोकप्रिय झाल्या आणि पुन्हा अचानकपणे त्याचं मस्तक बिथरू लागलं. एके दिवशी सकाळी त्यानं चक्क माझ्यासमोरच्या कोचात बैठक मारली आणि म्हणाला, मी आता लग्न करणार आहे. मी ऐकतच राहिलो. निपाणीचा एक श्रीमंत गृहस्थ मला मुलगी देणार आहे. अहो त्याच्या मोटारी आहेत आणि त्याला मुलगा नाही आहे. त्याच्या या स्वप्नरंजनाने मी पुन्हा घाबरलो. तो दसरा, तो विजेचा बल्ब आणि ते प्रेतवत अवस्थेत परतणं सारं झरझर माझ्या डोळ्यासमोरून चमकून गेलं. त्याच्या बिथरण्याचा धागा माझ्या हाती लागला. तो कमी बोलणारा, प्रामाणिक आणि सरळ माणूस. हवं ते मिळवण्यासाठी वाकड्या मार्गानं जाण्याचा त्याचा स्वभावच नव्हे. सेवेत सर्वस्व मानण्याची त्याची वृत्ती असली तरी माणसाची मूळ प्रवृत्ती काही त्याच्या ठिकाणी नाही असं नाही. माझं विवाहित आयुष्य 2 वर्ष जवळून पाहिल्यानंतर कदाचित तो बिथरला असेल. ती उर्मी आवरण्याचा त्यानं प्रयत्न केला असेल. स्वतःला विसरण्यासाठी तो खेळाशी समरस झाला. भरलेल्या कुटुंबात आल्यावर त्याची उर्मी पुन्हा उसळली असेल. मध्यंतरी परागंदा झाला तेव्हा कदाचित तसला काहीतरी आजार त्यांनी ओढवून घेतला असेल. वैद्यकीय इलाजांनी त्याला सावरला होता. रेडिओ केंद्रासारख्या रंगीन वातावरणात त्याच्या सुप्त प्रवृत्तींनी उचल खाल्ली. तो फुटू देत नव्हता ते त्याला जोरानं मागे सारून उसळून पाहतंय. त्याचं लग्न केलं पाहिजे.
नेमिनाथाचं लग्न झालं. त्याला पत्नी अतिशय चांगली मिळाली. सतोशील, शेतकरी जैन घराण्यातली. 4 इंग्रजी बुकं शिकलेली. ती वर्षभर आमच्याच घरी होती. धाकट्या जावेनं वागावं तशीच ती माझ्या पत्नीशी वागली. आता त्यानं बिराड केलंय. माझ्याच बंगल्याच्या आउटहाऊसमध्ये तो राहतो. स्वतःचा मुळीच न विचार करणारा, वेताळासारखा आज इथे उद्या तिथे भटकणारा नेमिनाथ आता स्थिरावलाय. त्याला अपत्य झालंय. माझ्याच मुलातून ते खेळत असतं, बागडत असतं. वयाची उणीपुरी 30 वर्ष माझ्या सावलीत वाढलेला नेम्या आता स्वतः संसारिक झालाय. अजूनही त्याची सेवावृत्ती कायम आहे. माझं काही दुखलं खुपलं की त्याला काम सुचत नाही. त्याची चूल वेगळी आहे, घर वेगळं नाहीये. रोज सकाळी तो आपल्या बिराडात जागा होतो. प्रथम माझ्या बंगल्यात येतो. वरांड्यात 2 पायांवर उकिडवा बसून सकाळची वर्तमानपत्र चाळतो. स्नान उरकलं की आमच्या स्वयंपाकघरात येतो. बाजारातून काय आणायचं काय नाही ते माझ्या पत्नीला विचारतो. सायकलीवर टांग टाकून मंडईत जातो. मंडई करून आला की त्याच सायकलीवरून माझ्या मॉन्टेसरीत शिकणाऱ्या छोट्या मुलीला शाळेत पोचवतो. माझी कामं विचारून घेतो आणि मग आपल्या संसाराच्या सेवेला लागतो. मी किंवा आमच्याकडे आलेला कुणीही पाहुणा गावाला जाणार असेल तर नेमिनाथाला फक्त वर्दी द्यावी लागते. तो रिझर्वेशन करून तिकीटं स्वतःजवळ ठेवतो. गाडीची वेळ पाहून टॅक्सी बोलावून घेतो. सामान डब्यात ठेवून जाणारा ठीक बसलाय याची खात्री करून मगच निरोप घेतो. नेमिनाथ पूर्वी होता तसाच आहे. मध्ये बदलला होता. त्या बदलाला कारण होतं. लोक म्हणतात नेम्या लग्नानंतर पूर्वीसारखा झालाय. गेल्या वर्षी मी त्याला म्हणालो, नेम्या मला 100 रुपये दे रे. त्यानं मान डोलावली. अर्ध्या तासानं 10-10च्या 10 नोटा त्याने माझ्या हाती दिल्या. मी ती गोष्ट साफ विसरलो. लक्षात ठेवण्याचं कारणही नव्हतं. नेम्या परका आहे असं मला कधी वाटलंच नाही. परवा तो माझ्याकडे आला आणि चाचरत म्हणाला, अण्णा ते तेवढे पैसे कसले? मला वाटलं नेहमीच्या वीज पाण्याच्या बिलातली काही बाकी त्याला भरायची असेल. ते ते तुम्हाला दिलेले. नेम्याच्या तोंडून हे उद्गार ऐकताच माझा पारा एकदम चढला. मला दिलेले पैसे परत मागतोस? पैसेवाला झालासले का? आभाळाला हात लागले तुझे. इतकी वर्ष खाल्लंस ते. तुझ्या लग्नाला खर्च आला तो. तुझ्या आजारीपणात खर्चावे लागले ते. नेम्याला उत्तर सुचलं नाही. तो निमूटपणे निघून गेला. मला वाटलं नेम्या बदलला. त्याला आपलं तुपलं कळायला लागलं. माणसं घेतलेले उपकार विसरतात. केलेल्याची परतफेड व्हावी म्हणतात. नेम्या अपवाद असेल असं वाटत होतं. तोही बदलला. तो लवकर गेला म्हणून बरं. नाहीतर बल्ब तोडल्या दिवसासारखी मी आताही त्याच्या मुस्कटात दिली असती. समोरच्या मारवाड्याकडून नेम्यानं 100 रुपये कर्जाऊ घेतले होते. त्या रकमेला जबर व्याज होतं. त्याच्या मिळकती इतकाच त्याचा खर्च होता. या रकमेला हातच लागत नव्हता. त्या कर्जातून सुटण्यासाठी त्याला मीच मदत करायला हवी होती. माझ्याशिवाय त्याला दुसरं कोणी जवळचं नव्हतं आणि ते पैसे त्यांनी माझ्याकरता आणले होते. मी पैसे मागितले होते ते त्याच्याजवळ नव्हते, पण मला नाही म्हणणं त्याला जमलं नव्हतं. किंबहुना माझा शब्द झेलणं हा त्याच्या स्वभावाचाच एक भाग होता. हे सारं मला कळलं तेव्हा मला खरंच बडबडून आलं. नेम्या बदलला नव्हता, माझी दृष्टी बदलली होती. नेम्या माझ्याबरोबरच चालतोय. मी राजासारखा सुखानं चालत राहिलो तर माझ्या अंगावरील भरजरी आनंद वस्त्राचं घोळ जमिनीवर लोळू नये म्हणून तो आपल्या हाती आदबीन उचलून धरून तो माझ्या पाठोपाठ चालत राहील. दुःखाच्या भारानं वाकून मी रस्त्याच्या मध्येच बसलो तर तो मला धीर देईल.
जुन्या निष्ठेनं माझे पाय चेपील, माझं ओझं स्वतः उचलण्याचा प्रयत्न करील. मी उठे तो माझ्या शेजारी बसून राहील. प्रापंचिक माणसाला असावीत ती सारी नाती मला आहेत. वरद विठाबाईसारखी कासवीच्या डोळ्यांची आई आहे. भावाच्या करंगणीच्या जखमेसाठी अंगावरच्या महावस्त्राचा पदर अधीरपणे टरकावील अशी बहीण आहे. मोठ्या भावाला वडिलांच्या ठाई मानणारे निष्ठावंत भाऊ आहेत. पातिव्रत्य आणि संसार दक्षता या बाबतीतल्या भारतीयांच्या आदर्शांशी तंतोतंत जुळणारी सुहासिनी पत्नी आहे. प्रकृतीनं सुदृढ, रूपानं गोड आणि बुद्धीनं तल्लख असणारी अपत्य आहेत. पण नेम्याचं आणि माझं नातं वेगळं आहे. त्या नात्याला नाव नाही. दगडाला देवत्व देणारे संत आणि माणसासारखाच मातीच्या पोटी जन्मलेला दगड यांच्यातल्या नात्याला नाव काय हो? नेम्याचं आणि माझं तसलंच काहीतरी निनावी नातं आहे. तसा तो माझ्या नात्याचा नाही, गोत्यातला नाही, काहीच नाही.